नमस्कार, मी समीर मणियार, ज्येष्ठ पत्रकार। आज मी तुमच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलणार आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। त्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर झाला, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। मुळात या ज्या निवडणुका आहेत हा एक लोकशाहीचा गाभा आहे, कारण याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था हे जे सत्तेचं विकेंद्रीकरण करावं या चांगल्या हेतूने या सगळ्या आणि ग्रामीण भागातल्या आणि स्थानिक लोकांना याच्यातून काही त्यांच्या विकास कामांच्या विषयी आणि त्यांच्या ज्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या संस्था कार्यरत असतात। आता त्यामध्ये काय झालं की दिवसेंदिवस या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो काही त्यांना निधी जो निर्माण होणार असतात, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यातून त्याचे अधिकार आता ते केंद्राने ते काढून घेतले। म्हणजे मध्यंतरी एक नगरपालिकांचा विषय घेतला तर एक जकात हा त्यांचा खूप मोठा उत्पन्नाचा स्रोत होता किंवा इतर सुद्धा होतं। आता त्याच्यानंतर त्यांनी जकातीचं काढून दिल्यानंतर त्यांनी काही वर्ष एक निधी द्यायचं त्यांनी मान्य केलं होतं त्या फंड्समधून। मध्यंतरी त्यांनी LBT म्हणजे स्थानिक कर पण त्यांनी हे केला होता, तो पण आता काढून टाकला आहे। आणि यामुळं त्या स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण कशा होतील असा एक मोठा प्रश्न आहे। आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की गेल्या 5 ते 7 वर्षात म्हणजे केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर आणि राज्यात सुद्धा त्याच पक्षाचं सरकार आल्यानंतर युतीचं सरकार आल्यानंतर या सगळ्या ह्याच्यामध्ये स्थानिक नागरी संस्थांच्या प्रश्नाकडे किंवा त्यांच्या निधीच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष वगैरे होत आहे। आता आपण बघितलं की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे साधारणपणे नगरपालिकेचं आपण कार्यक्षेत्र बघितलं तर त्याच्यामध्ये वीज, रस्त्याचे दिवे, वीज, पिण्याचं पाणी पुरवठा करणे, स्वच्छता अशा अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव वगैरे होतो। पण त्यामध्ये या संस्थांना या कामासाठी जो लागणारा निधी आहे तो त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं एक तर ते त्यांचं जे स्वतःच्या उत्पन्नाचे मार्ग तसे जवळपास बंद पडले आणि त्यांना केंद्राच्या मेहरबानीवरती अवलंबून आहे। केंद्र देईल, राज्य सरकार देईल, तर एक प्रकारे त्यांना सतत भिकेचा कोटरा घेऊन या सगळ्या मोठ्या संस्थांकडे पाहावं लागतं। आता दुसरं बघितलं तर गेल्या 5 ते 7 वर्षात वेगवेगळ्या कारणामुळे राज्यात निवडणुका झालेल्याच नाही आहेत। अनेक ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे। म्हणजे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी असं केलं की त्यांनी लोकनियुक्त किंवा लोकांनी निवडून दिलेलं स्थानिक प्रशासन देण्याऐवजी ते हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत त्या संपूर्ण गावाचा असेल किंवा लहान मोठ्या शहरांचा असेल तो कारभार वगैरे चालवतात। आणि त्या याच्यामध्ये असं होतं की परत ठेकेदारांचं एक नक्सीच आहे। म्हणजे जे विकास कामे आपल्याला दिसतात दृश्य स्वरूपात, पण प्रत्यक्षात ते लॉंग टर्म म्हणजे त्यांचा जो परिणाम आहे तो खूप अधिक दिवस त्याविषयीचे आपल्याला रिझल्ट वगैरे मिळत नाही। त्याचं कारण असं आहे की हे सगळ्या ठेकेदारी किंवा ह्या निविदाच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि त्याच्या लाभार्थी जे आहेत ते आता लोकनियुक्त हेच पदाधिकारी नसल्यामुळं आणि अर्थातच ते प्रशासक म्हणून जे कोणी अधिकारी आहेत आणि ते त्यांच्यामार्फत ते हस्ते परस्ते बिनदिक्कतपणे चालू असतात। त्यामुळे बऱ्याच नगरपालिकांचा आणि ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था जे काम करतात त्या ठिकाणच्या विकास कामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जा आहे आणि त्याचाच एक प्रकारे दर्जा वगैरे ढासळलेला आहे। आता अशातच 5 ते 7 वर्षांनी निवडणुका जाहीर झाल्यानंतर म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी 5 वर्ष प्रशासक आहे, अनेक ठिकाणी 7 वर्ष आहे, तर ते गावातले जे काही राजकीय पुढारी हे जे आहेत ते लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःचे खिसे कसे भरता येईल असं जे बघतात। आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं साधारणपणे गेल्या 10 वर्षात आपल्याला असं दिसतंय की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं एक वेगळं विचित्र समीकरण निर्माण झालेलं आहे आणि त्याला सत्ताधारी पक्षाची आणि बहुतेक अनेक पक्षांची त्याला ते मान्यता मिळताना वगैरे दिसत आहेत। त्यामुळे होतं काय की निवडणुका आल्यानंतर धनदांडके उमेदवार म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, म्हणजे त्याची काम करण्याची सचोटी किंवा तो किती लोकात मिसळतो, त्याचा लोकसंग्रह किती आहे किंवा त्याच्या पाठीमागं त्याची जी स्वतःची आंतरिक तळमळ आहे यापेक्षा तो पैशावाला उमेदवार जो आहे आणि दुर्दैवाने आपल्याला जसं म्हणेल की जशी राजकारणाचा एक दर्जा जसा घसरत चालला आहे त्याला एक आपण मतदार म्हणून पण काही प्रमाणात जबाबदार आहेत। आपण तात्कालिक आमिषाला बळी पडतो। म्हणजे काय की कुठे आपल्याला एखादी चपटी म्हणजे दारूची बाटली मिळते, कोण कोणाला बिर्याणी देतो, अनेक ठिकाणी तर मतं विकत घेतली जातात वगैरे।
आत्ता मी पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे, पुणे जिल्ह्यातल्या एका गावात गेलो होतो. त्या ठिकाणी ते रांजणगाव गणपतीजवळचं एक छोटं गाव आहे. त्या ठिकाणी उज्जैनला महाकाल का शिवकाल असं एक मोठं मंदिर अलीकडच्या काळात बांधण्यात आलं आहे. त्याच्या दर्शनासाठी त्या संभाव्य उमेदवारांनी 10 लक्झरी बसेस वगैरे सोडल्या. त्यानंतर मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी त्यांनी अजमेरसाठी सुद्धा एक बस वगैरे सोडली. आणि ह्या ज्या बसेस आहेत, ह्या बसचा जाण्या येण्याचा खर्च, ते जे त्या तीर्थयात्रेला जे भेटी देणार आहेत तिथला मुक्कामाचा खर्च, त्यांच्या जेवणा खाण्याचा खर्च, त्यांचा नाश्त्याचा खर्च, अशा टाईपचा खर्च ते सगळे संभाव्य उमेदवार वगैरे करतात. आणि याची एक स्पर्धा लागलेली आहे. आणि मग त्यांनी त्यांची असे त्या संभाव्य उमेदवारांच्या लोकांनी आपला एक सेल निर्माण केलेला आहे. त्या ठिकाणी आधार कार्ड आणि इत्यंभूत त्या मतदाराची माहिती घेतली जाते आणि त्याला वेगळ्या प्रकारचं आमिष देऊन इनडायरेक्टली ते त्याला बांधून ठेवलं जातं. आता हा जो सगळा खर्च जो होतो, कुठल्याही निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने टाकलेली असते. आपण हे निवडणुका त्या खर्चाची मर्यादा टाकली जरी असली तरी ती आचारसंहितेच्या काळातच त्या खर्चाचा तपशील किंवा ते खर्च साधारणपणे तो बघितला जातो. आता हे निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच हे जे काही तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या सुरू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कपड्यांचं वाटप, काही ठिकाणी धान्याचं वाटप होतं, असे वेगवेगळे आमिष दाखवून त्यांना ते हे केलं जातं. तर हे सगळं जे बघितलं तर हे कसं आहे की जे लोकशाही जे मोठं जे आपण जे म्हणतो की जगात सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आहे म्हणजे आमदार खासदारकीच्या निवडणुका, पण या ज्या निवडणुका आहेत ह्या स्थानिक लोकांच्या हातात प्रशासन देण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. पण या ठिकाणी हे जे पैशांचं आमिष आणि धनदांडग्या उमेदवारांचं त्याच्यामध्ये हे आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या प्रवृत्ती वगैरे, तर आपण कुठे चाललो तर ते पंचायत राज्य हे जे आहे ते सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठीचं त्याचं खूप मोठं आहे की जो सत्तेचा लाभ आणि सत्ता ही सर्वांना सगळ्या पातळीवरती त्यांना हे करता येईल या दृष्टीने खूप चांगला उद्देश आहे. पण हा तो मूळ जो चांगल्या तत्वाचा तो गाभाच दिवसेंदिवस हरवत वगैरे चाललेला आहे. आता या ठिकाणी आपण जे बघितलं तर ते आता देशातील विरोधी पक्षनेते ते वारंवार वगैरे सांगतायत की एक तर या ठिकाणी बोगस मतदान होतं, EVMच्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न निर्माण केलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं अजून मिळत नाहीत. निवडणुकीच्या संदर्भात किंवा मतदानाच्या संदर्भात ज्या लोकांच्या ज्या काही शंका आहेत किंवा त्यांच्याबद्दलचं जे काही आक्षेप आहेत त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी हे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. आत्ता साधारणपणे विरोधक हे सगळे पुराव्यानिशी आरोप करत असताना त्याचं जे उत्तर देणं ते निवडणूक आयोगाने अपेक्षित असताना त्याचं उत्तर सत्ताधारी पक्ष आणि खास करून भाजपचे नेते मंडळी आणि भाजपचे वेगवेगळ्या घटनात्मक पदावर बसलेली लोक वगैरे देतात. तर हे काही चांगलं लक्षण नाही आहे. निवडणूक आयोगाचं जे काम आहे की मुक्त वातावरणात निर्भय लोकांना मतदान करता यावं आणि चांगलं त्याच्यातलं जे मॅन्डेट आहे ते लोकांपर्यंत जावं, हा निवडणूक आयोगाचा उद्देश असतो. पण निवडणूक आयोगात ज्या काही नेमणुका होतात त्या नेमणुका ह्या कोणाच्या तरी वशिलेबाजीने आणि सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाखाली होत असल्यामुळं निवडणूक आयोगाचं जे पावित्र्य होतं की निपक्षपातीपणे करायचं ते निवडणूक आयोगसुद्धा ते पावित्र्य हरपताना वगैरे दिसतंय. तर हे सगळं बघितलं तर एक असं वाटतं की ते आपण एक वेगळ्या दिशेने राज्याने अराजकाकडे जातो की काय, असं ते अशी एक सुज्ञ विचारी लोकांच्या मनात एक शंका आहे आणि ती काय अर्थाने ती बरोबर पण आहेत. आता मतदार याद्याबद्दलचे जे आक्षेप आहेत ते पण खरे आहेत. एकाच पत्त्यावर 10 बाय 10च्या रूममध्ये 600-125 मतदारांचं नाव नोंदणी केलं जातं. काही ठिकाणी तर असं पण लक्षात आलं की त्या घराला नंबर पण नाही. म्हणजे आता ते असं कारण दिलं जातं की ते तिथल्या प्रशासनाने त्यांची अजून नोंद घेतली नाही किंवा त्यांना NOC दिली नाही. पण 0 क्रमांकाच्या घर क्रमांकाच्या त्या ठिकाणी सुद्धा 25, काही ठिकाणी 40, काही ठिकाणी 50 मतदार आणि अनेक ठिकाणी फोटो हे वेगळे आहेत आणि एकाच नावाचे अनेक मतदार ह्याच्यामध्ये आहेत. दुबार मतदारांचं प्रमाण सुद्धा खूप पुढे आहे. तर हे अशा सगळ्या त्याच्यामध्ये हे आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये लोकांनी पण सजग राहणं आणि हे दुबार मतदार होणार नाहीत किंवा एका ठिकाणी नोंदणी झाली नाही ह्याचा एक क्रॉस चेकची यंत्रणा निर्माण होणं आवश्यक आहे. आता हे ज्या काही निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत म्हणजे आता शहरांमध्ये आता हे महापालिकेच्या निवडणुका येतील किंवा आता नगरपालिकेच्या येतील, ते लहान मोठी शहरांचं त्याचं नियोजन त्याचं नियंत्रण याचं करण्याचं खूप मोठं काम त्यांच्याकडे आहे.
पण आता होतं काय की आत्ता जी शहरांचं नियोजन हा जो प्रकार आहे ह्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष वगैरे होतं आहे. आता एका गावात किंवा एका शहरात किती घरांना परवानगी द्यावी, त्या ठिकाणी किती नागरिकांची मूलभूत सोयीसुविधांच्या गरजा आपण पूर्ण करता येईल किंवा त्या ठिकाणी किती लोकसंख्येला आपण व्यवस्थित त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करू शकतो, या संदर्भातलं काहीच नियोजन नाही. आता ते रस्त्यांचं जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी गावातले जे रस्ते आहेत म्हणजे साधारणपणे 30 वर्षापूर्वी जे आपण बघितले ते रस्त्यांचं जे खाली त्यांची जी खोली होती, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी ते रस्ते मोठ्या प्रमाणात त्याचं हे होतं आहे, म्हणजे काय म्हणतात ते वाढत आहेत, उंच वाढत आहेत. आणि त्यामुळं पण पाण्याचे जे मार्ग आहेत म्हणजे पावसाळी पाण्याचे किंवा नैसर्गिक निचरा होण्याचे मार्ग आहेत ते सुद्धा बंद होत आहेत. अनेक ठिकाणी नाले हे बुजवले जात आहेत, म्हणजे पाणी जाण्याचाच मार्ग आहे. त्यामुळे एक वेगळे प्रश्न होत आहेत. आणि हे सगळं बघता आपल्या म्हणजे मतदारांनी म्हणजे सजग मतदारांनी आपण चांगला उमेदवार निवडून द्यायला हवा. पण हे करत असताना आपण तात्कालिक आणि क्षणिक लाभाला बळी न पडता या निवडणुका मुक्त निर्भयपणे आणि आपण चांगला कॅन्डिडेट जो लोकशाहीची बूज राखेल अशाच उमेदवारांना आपण निवडून देण्याची सर्व मतदारांनी काळजी घ्यायला हवी.